तुमच्याकडे जेव्हा खूप सारा कंटेंट रेडी असतो ना आणि तो एका टायमिंगला तुम्हाला पोस्ट करायला जमत नाही, म्हणजे कधी कधी काय होतं, आपल्याकडे 10 व्हिडिओ शूट केलेले असतात पण ते टाकण्यासाठी वेळ नसतो, एडिटिंग करण्यासाठी, पोस्टिंग दररोज करण्यासाठी. तर त्यासाठी आज मी तुम्हाला शेड्युलिंग ऑप्शन कसा वापरायचा ते दाखवणार आहे. सगळ्या सोशल साईट्सवरती हे अवेलेबल शेड्यूलचा ऑप्शन आहे. तो यूट्यूबवरती सुद्धा आहे, इंस्टाग्रामवर आहे, फेसबुकवर आहे, लिंक्डइन, ट्विटर सगळ्यावरती हा ऑप्शन अवेलेबल आहे. जर तुम्ही कंटेंट क्रिएट करत असाल आणि तो वेळच्या वेळी पोस्ट करायला तुमच्याकडे वेळ नसेल तर हा ऑप्शन खूप 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 उपयोगी पडतो आणि मी नेहमी तोच ऑप्शन वापरते. म्हणजे 3-4 दिवस मी नाही जरी पोस्टिंग केलं ना तरी रेग्युलरली माझं पोस्टिंग होत असतं ॲटोमॅटिकली. तर ते कसं करायचं ह्या व्हिडिओतनं मी तुम्हाला दाखवणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज मी तुम्हाला इंस्टाग्राममधून कसं शेड्युलिंग करायचं ते दाखवणार आहे. इंस्टाग्राम ओपन केलेलं आहे. त्यानंतर रीलच्या टॅबमध्ये जायचं आहे. कुठलाही एक व्हिडिओ किंवा फोटो काही तुम्ही चूज करू शकता ॲज अ रीलसाठी. तर नेक्स्टवरती क्लिक केलं मी. त्यानंतर इथे तुमचं हॅशटॅग किंवा टॅग्स, कोणाला तुम्हाला लोकेशन ॲड करायचं असेल, काही प्रॉम्प्ट द्यायचे असतील तर ते लिहून घेते. ठीक आहे. मी इथं स्वामी समर्थांची मूर्तीचा एक छोटासा व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे, तर इथे लिहिलं मी. त्यानंतर हा ट्रायल जो ऑप्शन आहे तो बंद ठेवायचा आहे. थ्रेडचा ऑप्शन आहे तो पण बंद ठेवायचा आहे. आणि त्यानंतर स्टोरीचा ऑप्शन आहे तो पण आपल्याला बंद ठेवायचा आहे, तरच आपल्याला शेड्युलिंगचा ऑप्शन मिळतो. त्यानंतर इथे खाली मोर ऑप्शन दिसतंय ना, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर मी क्लिक केलं आणि मग इथे तुम्ही डेट सेट करू शकता आणि टाईमसुद्धा सेट करू शकता. म्हणजे तुम्हाला कधीही पोस्ट शेड्यूल करायची आहे किंवा रील कधी शेड्यूल करायची आहे तर त्याचा इथे ऑप्शन मिळतो. माझं इंस्टाग्राम आणि फेसबुक कनेक्ट केलेलं आहे, त्यामुळे एकाच वेळेला दोन्हीकडे ही शेड्यूल पोस्ट जाते. इथे बघा मी टाईम आणि डेट सगळं शेड्यूल केलेलं आहे, तर इथे टाईम दिसतो. ठीक आहे. इथं उजव्या साईडला पोस्टच्या ऐवजी शेड्यूलचं ऑप्शन दिसतोय बघा. आता मी त्याच्यावरती क्लिक करते. क्लिक केलं की आपली पोस्ट ॲटोमॅटिकली शेड्युलिंगला जाते. आता ही कुठे बघायचं, तर उजव्या साईडला 3 रेषा असतात, त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला हे सगळे ऑप्शन दिसतात. तिथे शेड्यूल पोस्टचा ऑप्शन दिसतो. इथे ही शेड्यूल केलेली पोस्ट दिसत आहे बघा. खाली शेड्युलिंगचा डेट, टाईम सगळं दिसत आहे. इथे आपल्याला एडिटही करता येतं. इथे गेलं की 3 डॉटवरती क्लिक करायचं. एडिट करू शकता, रिशेड्यूल करू शकता, शेअर करू शकता किंवा डिलीट करू शकता. आता हे मी माहितीसाठी तुमचा हा व्हिडिओ बनवला होता, तर मी हे डिलीट करून टाकते. तर हा व्हिडिओ मी तुम्हाला प्रत्येक पोस्ट इंस्टाग्रामवरती तुम्ही कसं शेड्यूल करता हे दाखवण्यासाठी केलेला आहे. तुम्हाला अजूनही असे व्हिडिओ पाहायचे असल्यास कमेंट करून मला नक्की सांगा. थँक्यू.